लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे। जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी केलेलं आहे। 4 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, त्याचबरोबर आंबेगावचे आमदार दिलीपराव वळसे पाटील आले होते। त्यांनी जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निवासस्थानी भेट दिली। त्यावेळी अतुल शेठ बेनके सगळ्या नेते मंडळींची दरवाजा बंद चर्चा झाली। ही चर्चा नेमकी काय झाली हे आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। कदाचित अतुल शेठ बेनके राजकारणामध्ये बेरकी आहेत, सत्य सांगणार नाही, परंतु सत्य उकलण्याचा आपला प्रयत्न आहे। बेनके साहेब, नेमकं काय घडलं, तिघांमध्ये चर्चा काय झाली? नाही, बेरकी आहे, सत्य सांगणार नाही असं काही नाही आहे। पण भुजबळ साहेबांचे, वळसे पाटील साहेबांचे आणि आमच्या बेनके कुटुंबांचे गेले 25-30 वर्षापासून संबंध आहेत, राजकारणात आहेत, कुटुंबाच्या आहेत। आणि म्हणून साहेबांची एक सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आलेत। आणि ते आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या, कुटुंबाच्या झाल्या, जुन्या आठवणीच्या झाल्या। बेनके साहेबांनी भुजबळ साहेबांच्या जुन्या आठवणी सांगितल्या आणि सांगत असताना म्हणले, व्यायाम करायला जायचं का, पायी पायी फिरायला जायचं का? म्हणजे मुंबईला असताना ते कधी कधी व्यायाम करायचं म्हटल्यावर पायी फिरायचे। आणि बोलता बोलता बेनके साहेब म्हणाले की आता रामटेक बंगला आपल्याला परत ताब्यात घ्यायचा आहे। अशी एक हसी मजाकमध्ये जुन्या आठवणी आणि त्याच्या ते चर्चा झाल्या। आणि राजकारणातल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या चर्चा तुमच्या ज्या झाल्या, सगळ्या कार्यकर्त्यांसमोर झाल्या, नंतर सगळ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं आणि तुम्ही तिघच चौघच आतमध्ये एकत्र होते। नक्की काय ठरलं? नाही ठरलं म्हणजे आता माझं काय हास्य आहे तेच तुम्हाला सांगत असेल, पण एवढं मात्र निश्चित सांगेल, शिरूर लोकसभेचा खासदार आणि जुन्नर विधानसभेचा आमदार हा 100% राष्ट्रवादीचाच होणार। आणि त्याच्यासाठी अतुल बेनके सगळीकडे रान उठवणार, त्याचा प्रचार करणार, कष्ट करणार। ती जी काही व्यूहरचना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची अंतर्गत आहेत। जे काही गोष्टी आहेत ते पुढे तुम्हाला कळेलच। संजय काळे, अतुल बेनके किंवा जी जुनी काही मंडळी आहेत यांच्यामधला समेट घडवला अजित पवारांनी, छगनराव भुजबळ साहेबांनी, आणि सगळ्यांना एकत्र राहा असा पण तुम्हाला सल्ला दिला। पुन्हा तोच प्रश्न, बंद दरवाजाच्या आड काय ठरलं? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जुन्नर तालुक्यामधली एक संघ आहे। जी काही कार्य करत असताना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जरी असली तरी तिकीट वाटपाच्या वेळेस, एखाद्याला पदाच्या न्यायाच्या वेळेस किंवा निवडणुकीच्या निमित्ताने कुठं ना कुठं, कुठल्या ना कुठल्या बाबतीत दुखावलेलं मन असतं। पण त्याच्याही पेक्षा पक्ष मोठा आहे, पवार साहेब मोठे आहेत आणि या शेतकऱ्यांना तारणारा नेता शरद पवार आहे। म्हणून आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाली पाहिजे या हेतूने प्रत्येक तालुक्यातल्या नेते मंडळांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपसापसामध्ये चर्चा करून, नेते मंडळांबरोबर बैठका घेऊन ज्यांनी त्यांनी आपली मनं मोकळी केली, ज्यांनी त्यांनी माझ्या सगट आमच्या जे काही चुका झाल्यात त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहेत। आणि इथून पुढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच बळकट होईल आणि त्याचा लोकप्रतिनिधी किंवा आमदार आणि खासदार निवडून येईल याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले। बंद दरवाजाच्या आड जी काही चर्चा झालेली आहे ती सांगून टाका ना। अहो कळेल तुम्हाला, काय काय झाली एवढी, जी काय ती लोकांना कळेल। पण राष्ट्रवादीसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि भविष्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार होईल एवढ्या निमित्त फक्त सांगतो मी। अजित पवार, छगनराव भुजबळ, अतुल शेठ बेनके, दिलीप वळसे पाटील यांची दरवाजाच्या आडमध्ये काय चर्चा झाली हे सत्य मात्र कळत नाही, काहीतरी गुपित आहे हे वास्तव आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची बंद दरवाजाच्या आड चर्चा काय नेमकी झाली हे शोधण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव।